नमस्कार, देशनातीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। काल राज्याचा मोठा दिवस होता। काल राज्याचं सरकार बदललं, म्हणजे ते निकालाच्या दिवशीच बदललेलं होतं, पण काल झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर अनेक गोष्टींचा खुलासा झाला आणि पुढील 5 वर्ष कोणाच्या कोणत्या भूमिका राहतील हे जनता जनार्दनाच्या साक्षीने स्पष्ट झाल्या। आता कामकाजाला सुरुवात होईल। विधिमंडळाचे 3 दिवसीय विशेष अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे। त्यापूर्वी प्रक्रियेचा भाग म्हणून हंगामी अध्यक्षांची निवड करण्यात येते। भाजपाचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून आज दुपारी 1 वाजता शपथ ग्रहण केली आहे। आमदार कोळंबकर हे सलग 9व्यांदा विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहे। कोळंबकर हे मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात। हंगामी अध्यक्ष म्हणून त्यांनी 15व्या विधानसभेच्या 288 नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली आहे। 7 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येईल। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येणार आहे। आता हे कालिदास कोळंबकर कोण आहेत आणि त्यांची कारकीर्द काय आहे हे जाणून घेऊया। कालिदास कोळंबकर हे 15व्या विधानसभेतील सर्वात अनुभवी आमदार आहेत। सर्वाधिक आमदारकीचा कार्यकाळ अनुभवला असल्याने कोळंबकर यांनी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली। कालिदास कोळंबकर यांनी शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली। त्यांनी 1990 पासून सातत्याने विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत। विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगेच्या घोषणेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती। एवढंच नव्हे तर मतदारसंघातील अल्पसंख्याक उमेदवार पाठीशी राहील असा विश्वास व्यक्त केला होता। शिवसेना, काँग्रेस आणि भाजपा या 3 पक्षांकडून विधानसभेची निवडणूक लढवण्याची आणि प्रत्येक निवडणुकीत विजय मिळवण्याच्या पराक्रमाची कालिदास कोळंबकर यांच्या नावावर नोंद आहे। कालिदास कोळंबकर हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान भाजपा खासदार नारायण राणे यांचे कट्टर समर्थक मानले जातात। 1990 ते 2004 या काळात त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवून जिंकली। नारायण राणेंबरोबर कोळंबकर शिवसेनेतून बाहेर पडले होते। कोळंबकर यांनी पहिल्या निवडणुकीत तत्कालीन गृह राज्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार विलास सावंत यांचा पराभव केला होता। यंदाच्या वडाळा विधानसभा निवडणुकीत भाजपा नेते कोळंबकर यांनी शिवसेनेच्या म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार आणि माजी महापौर श्रद्धा जाधव यांचा पराभव केला। 9व्यांदा कालिदास कोळंबकर हे मुंबई शहरात मध्यवर्ती मतदारसंघ असलेल्या वडाळा विधानसभेचे प्रतिनिधित्व करतायत। 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीने विधानसभेच्या 288 पैकी 230 जागा जिंकल्या आहेत। त्यानंतर विधिमंडळाचे पहिले हिवाळी अधिवेशन हे 16 ते 21 डिसेंबर दरम्यान नागपुरात होणार आहे। अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।